माझा प्रश्न एप्स्टीन फाईल्सवर आहे. अलीकडेच डिपार्टमेंट ऑफ जस्टिसने त्या प्रकरणाशी संबंधित काही दस्तऐवज सार्वजनिक केले. एप्स्टीन फाइल्स में एक नए खुलासे में सामने आया है कि कैसे नाबालिग लड़कियों और महिलाओं के साथ दरिंदगी की गई थी। दस्तऐवज पाहिले तर सुमारे 30 लाख पानांची कागदपत्रे आहे, 2000च्या आसपास व्हिडिओज आणि जवळपास 1,80,000 फोटो जाहीर करण्यात आले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर कागदपत्र समोर आली आहेत आणि त्यामुळे सगळीकडे प्रचंड खळबळ उडाली आहे. जगभरातील मीडिया हेच कव्हर करण्यात गुंतलेली आहे. सगळं फारच सेन्सेशनल वाटतं. हे सेन्सेशनल वाटणं सुद्धा कुठेतरी केवळ एंटरटेनमेंट तर नाही ना, असं तर नाही ना. एप्स्टीन न्यूज गुगल ट्रेंड्समध्ये अचानक स्पाईक झालेत. जेव्हा जेव्हा एखादा मोठा बलात्काराचा खटला समोर येतो, भले तो बलात्कार आणि हत्या दोन्ही असलेला खटला असला तरी गुगल सर्चमध्ये स्पाईक येतो. गुगल इमेज सर्चमध्ये, गुगल व्हिडिओ सर्चमध्ये लोकांना बघायचं असतं बलात्कार कसा झाला होता. भले त्या बलात्कारानंतर मारून टाकलं असेल त्या मुलीला, पण लोकांना बघायचं असतं कसा झाला होता. माहिती असतं की त्या मुलीचा मृत्यू झालाय, पण तरी लोक म्हणतात मला तो सेन्सेशनल रेप व्हिडिओ बघायचा आहे. जवळजवळ पॉर्न सारखं वापरायचं आहे त्याला. हा आहे सामान्य माणूस. जर सामान्य माणूस व्यवस्थित असला असता तर एप्स्टीन प्रकरणात जेवढे गुन्हे झाले ते घडलेच नसते. आपल्या प्रजातीमध्ये एक मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट आहे. अहंकाराला मी एक एरर म्हणतो. तुम्हाला सगळं शिकवलं जातं, पण हा डिफेक्ट कसा दूर करायचा हे कोणी शिकवतच नाही. तुमच्या संगोपनात, तुमच्या शिक्षण पद्धतीत, तुमच्या धार्मिक व्यवस्थेत आत्मज्ञानासाठी कुठेच जागा नाही. म्हणून तो डिफेक्ट आत तसाच राहतो. आणि जेव्हा तो डिफेक्ट आत राहतो तेव्हा त्यातून सगळ्या प्रकारचा भ्रष्टाचार जन्माला येतो, हिंसा होते, शोषण होतं, सर्वताही होतं. मग आश्चर्य कशाचं वाटायला हवं.